साधी सोपी रुचकर रेसिपी. चला तर मग बघूया. आज आपण थाली तयार करणार आहे. तर मी ही तुरीची डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकली. ती चांगली धुवून घ्यायची. इकडे गरम पाणी करायला ठेवलं आहे. आपण डाळ कुकरला लावणार नाही आहे, पातेल्यात करणार आहे. त्याच्यामध्ये डाळ धुवून मिक्स केली. पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला जे वरून व्हाईट कलरचा थर येतो तो काढून टाकायचा. त्याने ॲसिडिटी होत नाही. आता आपण इकडे तडका पॅन ठेवायचा गॅसवर. त्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. नंतर लसूण टाकायचा. थोडं आलं टाकायचं. मिरची टाकायची. आवडीनुसार घ्या. कढीपत्ता, थोडा हिंग, हळद, टोमॅटो. वरणाला तडका द्यायचा. हा तडका वरणाला दिल्यानंतर वरण खूप छान लागते. आणि वरून कोथिंबीर टाकायची. मीठ टाकायचं. थोडा वेळ होऊ द्यायचा. आता आपण पत्तागोबीची भाजी करायला घेऊया. कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं 2 चमचे. मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. लसूण आणि मी मिरची, अख्खी मिरची टाकली, म्हणजे काढून पण टाकता येते. हळद, धने पावडर, टोमॅटो, आणि तिखट. मी तिखट टाकलंय, ते स्किप झालंय. पत्तागोबी, चांगली मिक्स करून घ्यायची. मीठ टाकायचं. याला झाकण ठेवायचं थोडा वेळ, कारण पत्तागोबी मऊ झाल्यानंतर झाकण काढून टाकायचं आणि तशीच होऊ द्यायची. त्याच्यात कोथिंबीर टाकायची. आता आपण मलिदा करायला घेऊयात. एक पोळी घ्यायची, ती मिक्सरला लावून घ्यायची. गरम गरम पोळी घ्यायची. मी त्याला तूप लावलं छान. गूळ घ्यायचा थोडा. त्याच्यामध्ये जे मिक्सरला लावलेली पोळी बारीक झालेली आहे ती टाकायची. कडवलेलं तूप असते तर ते घेतलं मी. ताजं तूप होतं. थोडं कमी पडलं तर वरून घेतलं आणखीन. त्याला एकजीव करायचं. छान मलिदा तयार झाला. चला तर मग झाली की हो आपली रेसिपी तयार. या जेवायला. सबस्क्राईब करा.